लाडकी बहीण योजनेची केवायसी करणं सुरू झालेलं आहे, परंतु नेमकी केवायसी कशी करायची हे कोणाला समजत नाहीये. आणि मी एक व्हिडिओ टाकला, परंतु तोही अपूर्ण होता. परंतु आता एक डिटेलमध्ये मी तुम्हाला या चार्टच्या मदतीने केवायसी कशी करायची वेबसाईटच्या माध्यमाने समजवणार आहे. हा जो चार्ट आहे महाराष्ट्र शासनाने 18 सप्टेंबर 2025 रोजी केवायसी बद्दलचा शासन निर्णय जारी केलेला होता. त्यामध्ये आहे स्टेप बाय स्टेप याच्यात केवायसी कशी करायची ते सांगितलेलं आहे. आणि हा चार्ट आपण समजून घेणार आहोत वेबसाईटच्या मदतीने. या चार्टच्या स्टेप कशा फॉलो करायच्या वेबसाईटवरती ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर येथे दिलेलं आहे पहिली स्टेप ladkibaheen.maharashtra.gov.in हे महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट आहे, यावर याचे आहे. तर मी येथे आलेलो आहे ladkibaheen.maharashtra.gov.in. त्यानंतर येथे दिलेलं आहे होम पेजवर ई केवायसी बॅनर दिसेल, हे बॅनर आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. एक फॉर्म उघडेल, त्याथे लाभार्थीचा आधार क्रमांक टाकायचा आहे, म्हणजेच लाडकी बहिणीचा येथे आधार नंबर तुम्ही टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे. याला कॅप्चा म्हटलं जातं. 665570 तुम्ही जेव्हा टाकणार तेव्हा वेगळा दिसेल, तर हा जसाच्या तसा टाकायचा आहे. सेंड OTP बटना येथे आधी संमती द्यायची, मी सहमत आहे यावर क्लिक करा आणि सेंड OTP बटनावर क्लिक करा, म्हणजे OTP पाठवा यावर क्लिक करायचंय. जेव्हा OTP पाठवा यावर तुम्ही क्लिक करता तेव्हा दोन गोष्टी घडतात. तर ते आधी चेक करतं क्लिक करता तेव्हा की ई केवायसी या आधी पूर्ण झाली आहे की नाही ते चेक करतं. जर का झाली असेल तर ई केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा मेसेज येणार आहे तुम्हाला OTP पाठवा बटनावर क्लिक केल्यानंतर. आणि झाली नसेल तर आधार क्रमांक तुमच्या लाभार्थी यादीत आहे का, म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या पात्रता यादीत तुमचं नाव आहे का ते चेक केलं जाईल. जर केवायसी झाली नसेल तर त्यानंतर बघा येथे आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रता यादीत नाही. आता हे केव्हा दाखवणार आहे, जर का तुम्ही जर का लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसाल आणि तुमचं लाभार्थ यादीत नाव नसेल तर तुम्हाला असा मेसेज येईल की आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्रता यादीत नाहीये, OTP पाठवा या बटनावर क्लिक केल्यानंतर. त्याचबरोबर जर का असेल तर लाभार्थीच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP पाठवला जाईल. तो 6 अंकी OTP टाकून तुम्हाला सबमिट करावा लागेल जर का तुम्ही पात्र असाल. अशा प्रकारची प्रोसेस आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे काय करावं लागेल, नंतर ई केवायसी पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक, म्हणजे सेम प्रोसेस असेल. परत पती किंवा वडिलांचा येथे तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल, परत कॅप्चा टाकावा लागेल आणि तो सेंड OTP बटनावर क्लिक करावा लागेल. आता येथे खूप जण कमेंट्स करून विचारत आहे की पतीचा टाकायचा की वडिलांचा टाकायचं. आता ज्या महिलांचं लग्न झालं असेल तर त्यांनी पतीचा टाका आणि ज्या अविवाहित महिला किंवा मुली असतील तर त्यांनी वडिलांचा टाका. त्याचबरोबर येथे काही मुली अशा असतील की लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा त्या अविवाहित होत्या आणि लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर त्यांना आता लाभ भेटतोय, परंतु त्या आता विवाहित आहेत आणि त्यांच्या आधार कार्डवरती पतीचं नाव आहे. तर अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी पतीचं नाव टाकायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. किंवा ज्यांचा डिव्होर्स झाला असेल तर त्यांनी सुद्धा वडिलांचं नाव टाकायचं आहे. किंवा त्याचबरोबर येथे बघा आधार प्रमाणीकरण तुम्हाला करायचं आहे, म्हणजेच तुम्हाला सांगितलं कोणाचा आधार नंबर टाकायचा आहे, तो आधार नंबर टाकून कॅप्चा टाका. परत सेम राहील प्रोसेस, येथे सहमती करून OTP बटनावर तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि तुम्ही ज्याचा नंबर दिलेला आहे पतीचा किंवा वडिलांचा त्यांच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे, तो OTP टाकून सबमिट करायचा आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस राहणार आहे. यानंतर लाभार्थ्यांनी जात प्रवर्ग पर्याय निवडायचा आहे, म्हणजे तुमची कॅटेगरी असेल OBC, VJ, NT, SBC, ओपन जी काही कॅटेगरी असेल ती निवडायची आहे. त्यानंतर खालील बाबी डिक्लेरेशन तुम्हाला द्यायचं आहे, जसं की माझ्या कुटुंबातील सदस्य निर्मित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. येथे तुम्हाला होय नाही त्या प्रकारचं सिलेक्ट करायचं आहे. आणि माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे, तर इथे तुम्हाला होय करायचं आहे. आणि या ठिकाणी सुद्धा निवृत्ती वेतन घेत नाही, येथे सुद्धा होय करायचं आहे. आणि जर तुम्ही येथे नाही केलं तर तुम्ही अपात्र ग्राह्य धरले जाणार आणि पुढे तुमचा जो लाभ आहे तर तो बंद होईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर येथे तुम्हाला होय करायचं आहे. आणि माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे, येथे पण हो करायचं आहे. चेक बॉक्स असतील हो आणि नाहीचे
ते सिलेक्ट करा, त्यानंतर सबमिट करायचं आहे आणि KYC तुमची सक्सेसफुल होऊन जाणार आहे. अशा प्रकारची ही प्रोसेस राहणार आहे. हा व्हिडिओ जर का तुम्हाला समजला नसेल तर एकदा पुन्हा पहा. बारकाईने मी सर्व गोष्टी तुम्हाला समजून या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत. KYC कशी होणार आहे. सध्या तरी KYC करायला अडचण येत आहे आणि ती अडचण काय येत आहेत, सर्व ज्या महिला भगिनी आहेत तर त्या एकदाच KYC करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि येथे सर्व्हरवरती लोड येत आहे. मागे बॅक एंडला जे आधार कार्डची वेबसाईट असते तर ती अटॅच आहे आणि आधार कार्डच्या वेबसाईटवर आधीच लोड असतो. परत आपला हा लोड आहे आणि हे सर्व्हरवरती पण लोड आहे लाडकी बहीण योजनेचा. त्यामुळे वेबसाईटचा जो एरर आहे अनएबल टू सेंड OTP तर तो प्रॉब्लेम येत आहे. 2 महिन्याची मुदत आहे. 18 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही यासाठी KYC करू शकता या शासन निर्णयात दिलेल्या माहितीनुसार. आता पुढच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत हा जो शासन निर्णय आहे याच्यात काय माहिती दिलेली आहे. ती माहिती मी तुम्हाला सविस्तरपणे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा. KYC करण्याची वेबसाईट सुरळीतपणे जेव्हा चालेल तेव्हा सुद्धा मी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ घेऊन येऊ KYC कशी करायची. तोपर्यंत कोणीही KYC करू नका. तुमच्याकडून जर का KYC करताना चूक झाली म्हणजेच तुमचा लाभ बंद होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर हा पण एक व्हिडिओ येईल KYC कशी करायची याचा एक डिटेल व्हिडिओ येईल. एक पहिला पार्ट मी टाकलेला आहे इथपर्यंतचा, एवढी प्रोसेस कशी करायची. परंतु अजून याच्या पुढे प्रोसेस आहे ती आपली बाकी आहे. लक्षात ठेवा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.